विधानसभा अध्यक्षांकडून नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन। लोणीकरांच्या वक्तव्यावरून आक्रमक झालेल्या पटोलेंचा अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श। रोज निलंबित केलं तरी चालेल, पण शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही। लोणीकरांनी माफी मागायला हवी। निलंबनानंतर नाना पटोलेंचं विधान, तर जितेंद्र आव्हाडांकडून नानांचं समर्थन। अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं अयोग्य। नाना पटोलेंनी माफी मागावी। पटोले विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर गेल्यानंतर फडणवीसांची मागणी। लोणीकरांनी माफी मागितली असती तर प्रकरण मिटलं असतं। शेतकऱ्यांचा अपमान झाल्यास आवाज उठवणार, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात चौकशी होईल। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागल्याचं दुःख। बीड विनयभंग प्रकरणात लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल, संदीप क्षीरसागर यांची टीका। मराठी जनांनी सरकारला नमवलं। वाजत गाजत गुलाल उधळत मेळाव्याला या। हिंदी GR रद्द झाल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र पत्र। 5 जुलैला वरळीत मेळावा होणार। उद्धव ठाकरेंचा GR असेल तर समोर आणा आणि जाळा। हिंदीच्या GR वरून राऊतांचं फडणवीसांसह भाजपला आव्हान, तर फडणवीसांनी शिवसेना फोडण्याचा GR काढला तरी मराठी माणूस एकत्र, राऊतांचं उत्तर। उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंना छळलं, त्रास दिला आणि पक्षाबाहेर जायला भाग पाडलं। शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरेच जबाबदार, नारायण राणेंची टीका। नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष का सोडला? राणे कुटुंबाची चोच नरकातच बुडालेली, भास्कर जाधवांची टीका। तर जाधवांकडून नितेश राणेंचा नेपाळी वॉचमॅन असाही उल्लेख। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन। कोल्हापुरात आंदोलकांचा पंचगंगा नदीत उडी घेण्याचा प्रयत्न, तर हिंगोलीत शक्तीपीठ महामार्गाच्या GRची शेतकऱ्यांकडून होळी। शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवण्यासाठी रस्त्यावर यावं लागतंय। शक्तीपीठ महामार्ग सरकारनं रद्द करावा, सतेज पाटलांची मागणी। शक्तीपीठ महामार्गाबाबत लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ। शेतकऱ्यांच्या अनुमतीनंतर मार्ग करण्याची सरकारची भूमिका, हसन मुश्रीफांची माहिती। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटलांचा भाजपात पक्षप्रवेश। रवींद्र चव्हाण, जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण बिनविरोध। आज अधिकृत घोषणा होणार। प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा एकमेव अर्ज। पालिका निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता। पालिका काबीज करण्यास शेलारच आवश्यक, नेतृत्वाचं मत, सूत्रांची माहिती। तर मुंबई अध्यक्षपदासाठी दरेकर आणि साटम यांच्या नावाची चर्चा। इंदापुरातील सराटीत संत तुकोबांच्या पादुकांचं निरास्नान। तुकोबांच्या पालखीचा सोलापुरात प्रवेश। लाडकी बहीण योजनेची पहिली वर्षपूर्ती। अनुदानासाठी 2984 कोटी वितरित। लवकरच जूनचे पैसे खात्यात जमा होणार। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा ताबा सारस्वत बँक घेणार। आज अधिकृत घोषणा होणार। हजारो ठेवीदारांना दिलासा मिळणार। रेल्वेच्या प्रवासी भाडे दरात वाढ। आजपासून वाढीव दरांची अंमलबजावणी करण्यात येणार। 30 जूनपूर्वी तिकीट आरक्षित केलेल्यांना अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही। राज्यातल्या काही जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट। पुण्यासह सातारा, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट। यमुनोत्रीमध्ये मुसळधार पाऊस। उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील 200 पर्यटक अडकले। 50 जण मुंबईचे असल्याची माहिती। आजपासून राजधानी दिल्लीत जुन्या गाड्यांना इंधन बंदी। 10 वर्षांवरील डिझेल तर 15 वर्षांवरील पेट्रोल गाड्यांना इंधन मिळणार नाही। गाड्यांवर नजर ठेवण्यासाठी पेट्रोल पंपावर स्पेशल कॅमेरे। धोनीकडून कॅप्टन कूल नावाच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज। आता कोणालाही या नावाचा वापर करता येणार नाही। मैदानातील शांत स्वभावामुळे फॅन्सकडून धोनीला कॅप्टन कूलची उपाधी।